पांडुरंगा, अरे त्या द्रौपदीने आवाज दिला तर धावत पळत आला रे. मग माझ्याच वक्ताला कुठे गेला होता रे, कुठे गेला होता? आई जगदंबे तू तरी यायला पाहिजे नव्हतं, पण तो पण नाही आली. मी जगून तरी काय करायचं ग, मी जगून तरी काय करायचं सांग ना. आणि ती माऊली स्वतःचा देह विहिरीत ढकलून देण्यासाठी 2 पावलं पुढे निघाली. पण तोच विशुद्ध झालेला गणोजी जागा झाला. त्यांनी काही दिशेला पाहू लागला. माझी ताई कुठे दिसते का, माझी ताई कुठे दिसते का? पण त्याची ताई समोर विहिरीच्या कडेला दिसली. ह्या गणोजीला कळून चुकलं. ज्यावेळेस मी विशुद्ध पडलो या बाबाजी रावनं माझ्या ताई सोबत काय केलं. एक काळजाचा ठाव घेणारा अर्थ किंकाळी मारली. नाही काय नाही ताई, तू विहिरी थोडी टाकायची नाही ग ताई, तू विहिरी थोडी टाकायची नाही ताई. ताई तू विहिरी थोडी टाकली, तू आत्महत्या केली तर रक्षाबंधनाच्या वक्ताला माझ्या मनगटावर राखी कोण बंद. नाही तू विहिरी थोडी टाकायची नाही. ताई आम्ही घरला गेलो तर बाबा विचारतील हे कडे आपली ताई कुठे आहे, काय सांगायचं कद्या, काय सांगायचं. असं करू नको ग ताई, मी पण आलो तुझ्यासोबत, पण तू विहिरी थोडी टाकू नको. आलो आणि हा गणोजी आपल्या ताईपर्यंत जाईपर्यंत त्या माऊलीने स्वतःचा देह केव्हाच विहिरीत आणि बुडणाऱ्या ताईकडे पाहून गणोजी बोलू लागला, वाह ताई वाह, का उडी टाकली ग तू, का संपवलं स्वतःला, का आत्महत्या केली. या जन्मी तर मी तुला वाचून शकलो नाही ताई, मला पवायला मी येत नाही.